बऱ्याच हरामखोरांना हा गैरसमज झाला होता। आंदोलन तर कराव, पण ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी। रास्ता रोको प्रत्येक गावावाल्यांनी करायचंय, प्रत्येक तालुक्या, वाडा, वस्तीत, शहरात, गावाने सगळ्यांनी करायचंय। आता रास्ता रोको म्हणलं तर जाळपोळ येते, उग्र आंदोलन येते, आपला तो गैरसमज आहे। तर 29 तारखेपर्यंत रोज रास्ता रोको आपला राहणार आहे आणि पोलीस प्रशासनालाही सांगतो की आमचं आंदोलन शांततेचं आहे, तुम्हीही गालबोट लागण्याचं काम करू नका, की आमची सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, तेव्हाच आमचा रास्ता रोको थांबल। जे आता आपण रास्ता रोको करतोय तर आमदार, खासदार किंवा हे पुढारी जे आहेत तर हे आपल्या दारा पडून जातील, तर यांना आपल्या दारा पडून त्यांना बिलकुल जाऊ द्यायचं नाही। मनोज दादांनी एक आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही, की तुम्ही जर आमच्या गावामध्ये आले तर तुमच्या गाड्या जप्त केल्या जातील। पर्यंत जगाच्या इतिहासात असं आंदोलन झालेलं नाही। वयस्कर माणसांनी आंदोलन केलं म्हणजे त्यांनी अगोदर 16% त्या सरकारने दिलं होतं, त्याच्यानंतर 13% झालं, आता 10% झालं। मला तर वाटतं अजून येणाऱ्या काळात 5% मग नंतर 0वर येतं काय। बऱ्याच हरामखोरांना हा गैरसमज झाला होता की कालचं जे मंत्रिमंडळाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ह्या सरकारने फसवलं आणि 100% सरकारने फसवलं होतं। पण यावर मनोजदादा जरांगे हे काय निर्णय घेतात हे सर्वांचं लक्ष, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या आजच्या मीटिंगकडे लागलं होतं आणि त्या निमित्ताने आज सर्व समाज बांधव या मीटिंगला आलो होतो। इथे फार सुंदर असं मनोजदादांनी आता पुढची जी रणनीती आखलेली आहे, म्हणजे आंदोलन तर करावं, पण ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी, आणि ते कशा पद्धतीने करावं। तर आता त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला 24 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या 24 फेब्रुवारी पासून आपण महाराष्ट्रभर हे रास्ता रोको करण्यात येणार आहे। तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो सर्व समाज बांधवांनी आपापल्या तहसील किंवा कलेक्टर ऑफिस, आपले जिथं जिथं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर 22 आणि 23 तारखेला निवेदन द्यायचे आहे आणि 24 तारखेपासून आपापल्या गावात रास्ता रोको प्रत्येक गावावाल्यांनी करायचंय, प्रत्येक तालुक्या, वाडा, वस्तीत, शहरात, गावाने सगळ्यांनी करायचंय आणि ते करायचंय अत्यंत शांततेने। आता रास्ता रोको म्हणलं तर जाळपोळ येते, उग्र आंदोलन येते, आपला तो गैरसमज आहे। तर मनोज दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की रास्ता रोको करायचे पण शांततेने करायचे, प्रत्येक गावात करायचे आहे। रास्ता रोको करण्याचा टाइम जो आहे तो सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वांनी रास्ता रोको आपापल्या गावात केला। पुन्हा संध्याकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत पुन्हा रास्ता रोको कंटिन्यू करायचा, असा 24 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत रोज रास्ता रोको आपला राहणार आहे। याची सर्व समाज बांधवांनी, हे तुमचे जे लोकप्रिय चॅनल आहे मराठी एक्सप्रेस, मराठी मीडिया आणि गावरान माहितीच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो। आता सध्या 12वीची परीक्षा चालू आहे, 12वीची आणि येणारी 10वीची परीक्षा चालू आहे। तर त्या निमित्तानं परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आपले समाज बांधव, आपल्या असू द्या, आपल्याला सगळे 18 पगड जाती आणि 12 बोलू सगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी आपण देणं लागतो। तर या कालावधीच मनोजदादांनी म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेण्यासारखं आहे की रास्ता रोको तर करायचा पण परीक्षार्थींना अडचण व्हायला नको, म्हणून त्यांनी सकाळी 10:30 वाजेपासून 1 वाजेपर्यंतचा रास्ता रोकोचा टाइम दिलेला आहे। तर सर्व परीक्षार्थींना आम्ही आवाहन करतो की त्यांनी 10:30च्या आत आपापल्या परीक्षा केंद्रात पोहोचल या पद्धतीची दखल घ्यायची आहे आणि दुपारी 1 वाजेच्या नंतर तुम्ही परीक्षा केंद्रातून तुम्हाला आपले समाज बांधव हे सुखरूप घरापर्यंत जाण्यासाठी मदत करणारे, कुणीही भयभीत व्हायचं नाही, आपला अभ्यास जोमानं चालू द्यायचा आणि पेपर व्यवस्थित सोडवायचा, कुणीही या रास्ता रोकोची काळजी करायची नाही। पुढं अजून एक सांगण्यासारखं आहे की आता आपल्याला मनोजदादांनी सांगितलं की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा ज्यांच्या सापडल्या नाही त्यांनी तहसीलमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन आपापल्या नोंदी शोधायच्या आहे। पण सर्व तालुक्यामध्ये जे जाणकार आहेत अशा 10-5 तरुणांनी पुढे येऊन एक सेतू सुविधा केंद्र जसं असतं त्या पद्धतीने आपापल्या तालुक्यामध्ये एक ऑफिस करायचं आहे आणि तिथं सर्व समाज बांधव ज्यांना कळत नाही त्यांना त्या कार्यालयाच्या मार्फत त्यांना मदत करायची, त्यांचे कुणबीचा दाखला सापडवण्यासाठी किंवा कुठलीही आवश्यकता पडली तर सर्वांनी मदत करायची आणि ते जे 10-5 बांधव राहतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था किंवा त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था आपल्या सर्व समाज बांधवांनी उचलायची आहे। सदन माणसं जे असतील ज्यांचं शेटर असेल त्यांनी मोफत 2-3 महिने हे कार्यालय
उपलब्ध करून द्यायचं आहे। आता हे रास्ता रोको करत असताना कुणी दुसरा समाजकंटक येऊन तिथं काहीतरी उग्र आंदोलन करल, त्या आंदोलनाला भरकटण्याचं काम करल, तर सर्वांनी जागरूक राहायचं आहे। आणि जर कुणावर अशी विनाकारण बळजबरी जर आळ घातला गेला तर सर्व समाज बांधवांनी पेटून उठून त्या पोलीस स्टेशनला जायचं आहे, तिथेही शांततेने आंदोलन करायचंय। पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा नाही आणि पोलीस प्रशासनालाही सांगतो की आमचं आंदोलन शांततेचं आहे, तुम्हीही गालबोट लागण्याचं काम करू नका। सगळ्या सोयऱ्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, म्हणजे रोज आपला मुद्दा एकच राहायला पाहिजे की आपण रोज रास्ता रोको जे करतोय तर प्रत्येक रोज आपलं निवेदन द्यायचं आहे शासनाला की आमची सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, तेव्हाच आमचा रास्ता रोको थांबल। हे रोजच्या रोज निवेदन द्यायचं असं मनोज दादांनी सांगितलेलं आहे। जे आमदार खासदार जे आता आपण रास्ता रोको करतोय तर आमदार खासदार किंवा हे पुढारी जे आहेत तर हे आपल्या दारापुढून जातील, तर यांना आपल्या दारापुढून त्यांना बिलकुल जाऊ द्यायचं नाही। आपापल्या दारामध्ये आपण आंदोलन सुरू करायचंय। त्याने जर काही बोललं तर त्याला सांगायचं की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो आमच्या दारापुढून जायचं नाही। आचारसंहितेचं पालन अत्यंत शांततेने करायचंय। आणि मनोज दादांनी एक आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाही, असं सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना आम्ही एक आवाहन करतो। मनोज दादांनी आज आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाही। या आणि आचारसंहितेचं जर लागल्याच, आचारसंहिता जर लागलीच, इलेक्शन जर घ्यायचे जर झाले तर त्याचं पालन करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। पण प्रचार करणाऱ्या सर्व ज्या गाड्या येतील त्या गाड्यांना एक सांगतो की तुम्ही जर आमच्या गावामध्ये आले तर तुमच्या गाड्या जप्त केल्या जातील, गुरंढोरं त्याच्यात सांभाळण्यासाठी त्याची व्यवस्था केली जाईल, तुम्हाला गाड्या परत मिळणार नाही, असं मनोज दादांचं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे। आंदोलन हे रास्ता रोकोचं राहणार आहे। त्यानंतर मनोज दादांनी सांगितलेलं आहे की 1 तारखेला आमचे जे वयस्कर वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत, म्हणजे आजी असतील आजोबा असतील, त्या सर्वांनी मनोज दादांना पाठिंबा म्हणून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला घेऊन यायचे। सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरातले सर्व म्हातारे कोतारे माणसं इथं आणायचे, त्यांना दमा असू द्या, ते जागेवर परसागड जात असू द्या, काही असू द्या, हे सर्व व्यवस्था सरकार करणार आहे। इथं म्हणजे सरकारचे प्रतिनिधी इथे येणार आहेत, पोलीस बांधव त्यांना टॉयलेट परसागड जाण्यासाठी किंवा म्हणजे आणि डॉक्टर लोक त्यांची काळजी घेणार आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करायचं काम नाही। आणि ते सर्व म्हातारे माणसं आपले हेच सांगणार आहे की आमच्या लेकरा बाळाला तुम्ही आरक्षण द्या, तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। तर ती सरकारची जबाबदारी आहे की ते म्हाताऱ्या माणसांची सोय लावायची। आणि काही आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना काय आहे की त्यांना बिडी पिल्याशिवाय परसाकडे जायला होत नाही, गायछाप खाल्ल्याशिवाय, तर त्याची बी सरकारने व्यवस्था करून द्यायची नाही का, त्यांचं पोट साफ करून। आणि 1-1, 1.5 किलोमीटर काय केलं चालल्याशिवाय परसाकडे जाणं होत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या तिथं सरकारने एक प्रतिनिधी द्यायचा आहे की आमचा माणूस तिथं 1-1.5 किलोमीटर पर्यंत जाऊन त्याची परसाकडे जाऊन येऊपर्यंत त्याची सोय करून द्यायची नाही का। आणि म्हणजे मनोज दादांचं म्हणणं आहे की म्हाताऱ्यांचं जर आंदोलन झालं, आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं आंदोलन झालेलं नाही, वयस्कर माणसांनी आंदोलन केलं, पण आता त्या म्हाताऱ्या व्यक्तींचे बऱ्याच जणांचा ग्रुप मनोज दादांना भेटून गेलेले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या पिढीला या आरक्षणाचा फायदा झाला नाही, येणारे आमचे नातू पंतूला याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही उपोषणाला बसतोय। पण याच्यात सरकारचा फार मोठा अपमान आहे की वयस्कर माणसं जर आंदोलनात उतरते तर याच्यासारखं म्हणजे तोंड लपवण्यासारखी जागा नाही। सरकारने अध्यादेश काढला, तिथे येऊन वचन दिलं आणि काल आपल्याला चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे त्यांनी अगोदर 16% त्या सरकारने दिलं होतं, त्याच्यानंतर 13% झालं, आता 10% झालं। मला तर वाटतं अजून येणाऱ्या काळात 5% मग नंतर 0वर येतं काय, यांना काय वाटलेलं आहे नाही का, मराठी हे गोळ्या दिल्या यायला की हे होते, पण त्यांना अजून मनोज दादा जरांगे कळाले नाही, मराठ्यांचं आगेमोळ यांना अजून कळालेलं नाही। गावबंदी त्यांना कळालं होतं, गावबंदी कशी असती, पण गावबंदीत तरी ते गाव म्हणजे फिरू शकत होते। आता प्रत्येक गावाने जर रास्ता रोको केला तर ह्या गावातून त्या गावात म्हणजे अर्धा-1 किलोमीटरचं अंतर असतं, हे तितकं जाऊ शकत नाही। तर याच्यापेक्षा यांना अपमान नाहीये। आता मला तरी वाटतं यांना महाराष्ट्राच्या बाहेर राहायला जावं, तामिळनाडू केरळ बिरळ नाही का अशा राज्यात जाऊन यांना प्रचार करावा लागणार आहे।